मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 147. पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्याच वरुणास्त्रानं त्याच्या रथचक्राभोवती चिखल अधिकच दाटत चाललाय. कर्णाच्या वरुणास्त्राचे वर्षणारे मेघ परतवावेत म्हणून अर्जुनानं निवारक अशा वायव्यास्त्राची कुशल योजना केली. सुसाट घोंगावत धावणाऱ्या वाऱ्यानं आकाशात दाटलेली मेघांची कोंडी उधळून लावली. कुरुक्षेत्र पुन्हा सूर्यकिरणांनी उजळून निघालं. अर्जुनाच्या वायव्यास्त्रानं अनेक रथांवरच्या ध्वजपताका खेळणी म्हणून उडवून लावल्या. आनंदित झालेल्या अर्जुनानं जयनाद करीत वज्रास्त्राचं अभिमंत्रण करून ते असंख्य तीक्ष्ण शस्त्र घेऊन धावणारं अस्त्र कर्णावर फेकलं. आपल्या दिशेनं चित्रविचित्र आकारांची शस्त्र गतीनं येत आहेत हे पाहूनही कणभरही न चळलेल्या त्या कर्णानं प्रत्युत्तर म्हणून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेल्या भार्गवास्त्राची योजना केली. दोन्ही अस्त्रातील दिव्य आणि संहारक शस्त्र भयानक खणखणाट करीत एकमेकांवर टक्करली. स्फुल्लिंग वर्षवून धर्तीवर निष्प्रभ होत कोसळली. अर्जुनानं फेकलेल्या दिव्य अशा सर्वनाशी ब्रह्मास्त्राचंही निवारण त्यानं निर्धारानं केलं. एवढंच काय, पण त्याच्या अचूक बाणांनी आमच्या नंदीघोषावर फरफरणारी ध्वजपताकाही ठिकठिकाणी फाटून निघाली. रथधावेचा आधार घेऊन तो बाण फेकीत होता, वळून ते आमच्या रथात घुसत होते. पिनाक, पाश, तोमर, भिंदीपाल, चक्र, त्रिशूल सर्व सर्व प्रकारची शस्त्र त्यांनी एकमेकांवर फेकली. कोणीही थकत नव्हतं. युद्धाचा निकाल लागत नव्हता. तिसरा प्रहर संपून सूर्य पश्चिमेकडे कलू लागला. इंद्र आणि बली, नहुष आणि इंद्र, जरासंध आणि भीम ह्या सर्वांहून त्यांचा संग्राम अतिभयानक होता. चित्त थरारक होता. क्षणाक्षणाला उग्र होत होता. निशीत, नाराज, जिद्य, सन्नतपर्व, कंकपुंख, बस्तिक, रुक्मपुंख, क्षूर अशा असंख्य बाणांचा जाळीदार खचच खच संपूर्ण समरांगणावर पडला होता. त्यांची इच्छा नसतानाही त्यांनी फेकलेल्या दिव्य अस्त्रांनी असंख्य योद्धे कामी आले. दोन्ही सेनांतील वीर आता केवळ हजारांनी मोजता येतील एवढा भयानक संहार त्या दोघांनी केला होता. दोघेही हटत नव्हते, क्षणभरही थकत नव्हते. 16 दिवसांत झालेल्या युद्धापेक्षा त्यांचं 1 दिवसाचं युद्ध आता कुरुक्षेत्रालाही पाहवत नव्हतं. ते धर्मक्षेत्रही भेदरलं होतं. निर्वाणीचं म्हणून त्यानं अतिकष्ट करून महेंद्र पर्वतावर प्राप्त केलेलं परशुरामाकडील अथर्वण अस्त्र अर्जुनावर फेकलं. त्याचा वेध चुकविण्यासाठी मी सर्व घोडे गर्कन गोल फिरविले. 1-2 कासरे नंदीघोष असा मागे घेतला की तो आता चिखलाच्या पट्ट्यात उतरला. रथचक्रांना वंगणाचा लेप मी एवढ्याचसाठी दिला होता. अथर्वण अस्त्राचा मारा चुकला. आमचा रथ त्याच्या रथाच्या दिशेनं पाठमोरा होऊन येत असलेला पाहून शल्य दातोट खात हलण्याचा यत्न करू लागला. पण बाणांच्या पिंजऱ्यात जखडून टाकला गेल्यामुळे त्याला लवभरही हलता काही येईनाच. तरीही घोड्यांना चेतावणी देण्यासाठी शिरात आणून हाकारा देत त्यानं हातातील वेग फटाफट पांढऱ्या घोड्यांच्या पाठीवर आदळले. घोड्यांनी खूर रुपवून सर्व सामर्थ्यानिशी रथ वळविण्यासाठी जीवाची शर्त केली. पण एक सुतभरही तो रथ काही हललाच नाही. आता तो हलणारच नव्हता. अर्धा एक घटका एका जागीच दलदलीत खिळलेला तो रथ सूर्यकिरणांनी ती दलदल तापवून तापवून घट्ट केल्यामुळे धरतीनं घट्ट पकडून ठेवला होता. त्याच्या रथचक्राभोवतीची दलदल सूर्यकिरणांनी तापवून घट्ट केली होती. आता आपल्या पुत्राची अधिक कोणतीही मानखंडना करू द्यायला प्रत्यक्ष त्याचा पिता सूर्यच तयार नव्हता. तो त्याला त्याच्या चिरंतन निजधामाकडे घेऊन तर जाणार नव्हता. थकलेल्या शल्यानं रथातील बाणभाते सोडून सर्व अवजड शस्त्र खाली फेकण्याची कर्णाला सूचना केली. तो भराभर सर्व शस्त्र बाहेर फेकू लागला. निसरड्या रणभूमीवर पुन्हा पुन्हा पायांचे खूर नेटानं रुपवून रुपवून रथ उद्धरताना घोड्यांच्या तोंडाला फेस आला. तरीही रथ एक कणभरही पुढं सरकला नाही. त्याच्या रथाचं डावं चक्र रणभूमीत फसलं होतं. महेंद्र पर्वताच्या चिखलात वाट चुकलेला खोंड फसतो तसं. मी अर्जुनाचा नंदीघोष त्याच्या रथाभोवती प्रथम मंडलाकृती गरगर फिरवू लागलो. तरीही तो बाण फेकीतच होता.
अंगराज, रथ हलत नाही. डावचक्र धरतीनं गिळलं आहे. शल्य भयाकुल स्वरात कसा तरी सोरडला. माद्रेया, थरकू नकोस. रथचक्र बाहेर खेचतो. पाठीवरचा भाता आणि हातातील अखंड बाणफेक करणारं विजय धनुष्य सावरीत तो रथातून एका झेपेतच खाली उतरला. खाली, पश्चिम क्षितिजाचा सोपान उतरणाऱ्या सूर्यासारखा. माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं. तो रथातून खाली? सुतपुत्र, अंगराज, सेनापती, दिग्विजयी दानवीर, अजिंक्य धनुर्धर कर्ण, की की ज्येष्ठ कौंतेय, पहिला पांडव. त्यानं उजवा हात डाव्या रथचक्राच्या एका भक्कम आऱ्याला घालून ते उद्धरण्यासाठी सर्व सामर्थ्य एकवटलं. त्याच्या दंडाचे भक्कम, पिळदार, चिवट स्नायू टरारले. ताणलेल्या कपाळावर घामाचे थेंबच थेंब दाटले. एक दमदार झटका बसला. रथचक्र हललं नाही. रथचक्राचा तो भक्कम आरास खळकन त्याच्या हाती आला. त्याच्या हातात धनुष्य पाहून अर्जुन बाण फेकीतच होता. ते बाण त्याच्या उघड्या दंडात रुपू लागले. तो खाली बसला. रुपेल तितकं धनुष्य धरतीत खाली रुपून त्यानं ते स्थिर केलं. आता त्यानं बाणफेकीचा बैठा पवित्रा घेतला. डाव्या हातानं आपल्या पाठीवरचे बाण काढून तो त्या एकाच हातानं ते विजय धनुष्यावर चढवू लागला. दाताच्या भक्कम पकडीत प्रत्यंच्या पकडून ती ताकदीनं खेचून दातांनी अचूक बाणफेक साधू लागला. उजव्या हातानं रथचक्र उद्धरण्यासाठी निकरानं झुंजू लागला. आणखी एक दोन भक्कम आरे निखळले, पण रथचक्र काही हललं नाही. हलणारच नव्हतं ते. त्यानं एका हातानं फेकलेल्या एका मर्मभेदी बाणामुळे अर्जुन मूर्छित झाला, कोसळला. ते पाहून निर्धारानं त्यानं हातातील विक्रमी विजयी धनुष्यही खाली ठेवलं. चिखलात दोन्ही हात खुपसून सर्व सामर्थ्यानिशी रथचक्र बाहेर काढण्यासाठी. सकाळपासून हा एकच एक क्षण असा येत होता की त्याच्या हातातील धनुष्य दूर होत होतं. एकच क्षण, निर्वाणीचा एकच क्षण. हा चुकला तर मी लाकडी नळीतील औषधी वनस्पती अर्जुनाच्या नाकासमोर धरली. तो क्षणात सावध होऊन पुन्हा उभा राहिला. त्याला निशस्त्र पाहून मात्र अर्जुनानं आपलं गांडीव धनुष्यही खाली घेतलं. निशस्त्रावर शस्त्रपेक कशी करायची म्हणून. गोकुळातील कुरणात अंगाला अंग घासत घुसणाऱ्या गायींच्या कळपासारखे माझ्या मनाच्या प्रांगणावर विचार उधळले. नंदीघोषाच्या 5 घोड्यांचे हातातील वेग मी थडाथड त्यांच्या पाठीवर एकलग आदळू लागलो. काही सुचत नव्हतं. महत्वाचा एकच क्षण, नाहीतर रथचक्र उद्धरून तो आकाशवीर पुन्हा जैत्र रथावर झेपावणार होता. मग अर्जुनाचं खरोखरच काहीही खरं नव्हतं. माझ्या हातात वेग 5 होते, आसूड मात्र एकच. 1 की 5? वेग की आसूड? आसूड की वेग? 5 की 1? छे, काही कळेना. एवढ्यात विचाराचा एक प्रकाश किरण तरळून गेला. अतिशय व्यावहारिक, अतिशय निर्विवाद. वेगामुळे घोडे आवरले जातात, आसूडामुळे घोडे उधळले जातात. क्षणात मी उजव्या हातातील आसूड रथावरच्या व्याघ्र चर्माच्या पोकळीत खुपसून ठेवला. वेग उंच उडविले. उजव्या हाताची तर्जनी त्या रथचक्र उद्धरण्यासाठी झुंजणाऱ्या ज्वालामुखीवर रोखून अर्जुनाला म्हणालो, अर्जुना, अर्धचंद्राकृती अंजलिक बाण. पण तो निशस्त्र आहे, पदस्थ आहे, मी रथारूढ आहे. अर्जुन चाचरला, पुन्हा संभ्रमित झाला. अर्जुना, ही आज्ञा आहे. माझा स्वर कठोर झाला, धारदार झाला, डोळे विस्फारले. आज्ञाधारक अर्जुनानं अंजलिक बाण सरकन भात्यातून खेचून प्रत्यंच्या ठीक आहे की नाही हे पाहण्यासाठी ती चिमटीत धरून तिचा एकदा टंकार केला. अगदी तेवढा सूक्ष्म आवाज ऐकूनही त्यानं रथचक्रावरचे आपले डोळे आमच्याकडे गर्रकन फिरविले. अर्जुनानं फेकीसाठी सावरलेलं धनुष्य पाहून डावा तळहात विस्फारून तो मनगटातून गदागदा डोलवीत तो ओरडला, अर्जुना, थांब. मी निशस्त्र आहे, पदस्थ आहे. निशस्त्र पदस्थावर शस्त्र फेकणं हा युद्धधर्म नाही. तू वीर आहेस, क्षत्रिय आहेस.
तेवढ्यात त्यानं महेंद्रावर प्राप्त केलेलं ब्रह्मास्त्र आठवण्याचा प्रयत्न केला असावा. ते त्याला काही केलं स्मरेना. मला माहीत होतं तो मरणाला कधीच भिणार नव्हता. केवळ ज्या शस्त्रावर त्यानं जीवनभर जीवापाड प्रेम केलं ते शस्त्र हाती असताना येणारा मृत्यूच त्याला पाहिजे होता. पण तोही आता त्याला मिळणार नव्हता. ते योग्यच नव्हतं आणि आता तर ते शक्यही नव्हतं. त्याचे भेदक उद्गार ऐकून अर्जुनही भांबावला, चलबिचल झाला. त्याच्या हातातील सावरलेलं धनुष्य पुन्हा हळूहळू खाली येऊ लागलं. निर्धार डळमळू लागला. त्याचे ओठ पुन्हा सुकले. आता त्या राधेयाला जीवनाची एकही घटका देण्यात अर्थ नव्हता, कारण त्याचं सत्य जीवन कोणालाही पेलवणारं नव्हतं. त्यासाठी अर्जुनाच्या मनाची भक्कम तयारी करण्यासाठी व्यवहाराचं गोंडस तत्वज्ञान मलाच पुन्हा कर्णाला ऐकविणं भाग होतं. तो आव्हानात होता. तो धर्मच त्याच्या अंगावर उलटवून मला आता अर्जुनाला गतस्मृतींची आठवण देऊन खंबीर करायचं होतं. ढासळलेला संभ्रमित अर्जुन मला आता पुन्हा ताठ उभा करायचा होता. माझ्या मुखातून शब्दांची यमुना धावू लागली, फेसाळणारी, महापुरुषासारखी. धर्म? राधेया, धर्माचा अर्थ तुला माहीत तरी आहे काय? सुतपुत्रा, कुरूंच्या प्राचीन सभागृहात पांचालीला वारांगना म्हणताना तुझा हा दिव्य धर्म कुठं गेला होता? 5ही पुत्रांसह वनात अनवाणी जाणाऱ्या कुंती देवीला पाहताना तुझा धर्म कुठं लपला होता? लाक्षागृहात पांडवांची राग झाली होती ही वार्ता ऐकताना तुझा धर्म का आक्रोशला नाही? 16 वर्षांच्या कोवळ्या अभिमन्यूला तुम्ही 6 जणांनी घेरलात तेव्हा हे सुतपुत्रा, तुला तुझा आत्ता आठवणारा धर्म त्यावेळी का आठवला नाही? अर्जुना, वेद साध. मी तर्जनी कर्णाच्या कंठाच्या दिशेनंच अचूक रोखली. तरीही तो हसला. त्यानं दोन्ही हात जोडले. कुणालाही विनंती करण्यासाठी नाही, केवळ मलाच वंदन करण्यासाठी. केवळ मीच ते समजू शकत होतो. त्याचं रणांगणावरचं अंतिम वंदन, मूक अबोल डोळ्यांतून ओसंडणारं. अर्जुनाच्या धनुष्यातून झंकारत निघालेला सुसाट अंजलिक बाण त्याच्या भरगच्च कंठावर असलेल्या लोहकवचाचाही भेद करून त्याचा कंठनाल अर्धवट छेदून कचकन रुतून बसला. तो महारथी रथचक्राजवळ चिखलात कोसळला. विजयधनुष्य दूर उडालं. त्याचं अधैर्य रथचक्र उद्धरण्याच्या झटापटीत चिखलात माखून गेलं होतं. झिजलेली डाव्या रथचक्राची काढणी त्यानं यातनेचा एक मर्मभेदक झटका देताच तटकन तुटली. रथचक्र कण्यातून उखडलं. कर्ण घायाळ होऊन पडला. ही वार्ता ऐकताच दोन्ही सैन्यांतील सैनिकांनी शस्त्र टाकली. ती वार्ता कोणाला सत्य वाटत नव्हती. जो तो अवतीभोवतीच्या योद्ध्याला काय झालं, काय झालं असं म्हणून विचारू लागला. हा कठोर निर्णय घेण्यासाठी त्याला निर्वाणीच्या वेळी सुतपुत्र म्हणताना ज्या असंख्य यातना मला झाल्या होत्या त्या माझ्या मलाच माहीत. हातांतील वेगही मी खाली टाकले. समाजरचनेसाठी उभारलेली मनाची, तत्वनिष्ठेची उभारीही ढासळली. मी रथावरून खाली उतरून त्याच्या घायाळ देहाकडे राधेया असं म्हणत हात उंचावून सुसाट धावू लागलो. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा अश्वत्थामा तर केव्हाच त्याच्या रथाजवळ येऊन पोहोचला होता. तो पडला ही वार्ता ऐकून दुर्योधन मूर्छित झाला. युद्ध थांबून रथातच कोसळला, उन्मळून पडणाऱ्या तीक्ष्ण काठ्याच्या कड्यासारखा. अश्वत्थाम्यासह 5 धिप्पाड योद्ध्यांनी आपल्या सेनापतीचा जखमी देह शिबिराजवळच्या कोरड्या जागेवर आणला. रक्ताची कारंजी त्याच्या कंठातून लोहत्राणावर उधळली. त्याचे अर्धवट मिटलेले निळे डोळे एकटक निळ्या आकाशाकडेच पाहत होते. अश्वत्थाम्यानं आपलं मुख त्याच्या डोळ्यांपुढे नेताच त्यानं निकरानं डोळे उघडले. गुरुपुत्रा, अश्वत्थाम्याच्या मस्तकावरच्या वस्त्राकडे पाहत तो तुटक पुटपुटला. त्याचे ओठ स्फुरत होते. सर्व विसरून अश्वत्थामा धावला. या आनंदात कर्णाला काहीच बोलवेना. अश्वत्थाम्यानं त्याचे भाव अचूक जाणले. झटपट मस्तकावरच्या हनुवटीखालची गाठ उचकटून त्यानं ते वस्त्र खालच्या धुळीत फेकून दिलं. त्याच्या माथ्यावर कर्णाच्या मानसल कुंडलासारखाच एक जन्मजात लालवर्णी मानसल मणी होता. त्या दोघांशिवाय कोणालाही त्या दिव्य देणग्या मिळाल्या नव्हत्या.
त्या अंतिम श्वास मोजणाऱ्या महारथ्याचा उजवा हात हळूवार उचलून तो अश्वत्थाम्यानं दाटल्या नेत्रांनी आपल्या माथ्यावरच्या मांसल मण्यावर ठेवला. त्या मण्याचा दिव्य स्पर्श होताच त्याला आपल्या दूर दूर केलेल्या कुंडलांची स्मृती झाली. त्याचे निळे डोळे सताड उघडले गेले. त्या दोघांच्याही तोंडून एकही शब्द फुटत नव्हता. अश्वत्थाम्याचे अश्रू त्याच्या अश्रूंत मिसळत होते. त्यानं फेकलेल्या वरुणास्त्रातील पावसाचे काही थेंब दूरवर दृश्यद्वतीच्या काठी दवबिंदूंसारखे चमचमताना मला स्पष्ट दिसत होते. चमचमणारे दवबिंदू. आता क्षणातच एक वायुलहर येईल आणि ते भूमीत विरतील. युधिष्ठिर अर्जुनासह 5ही पांडव आणि सर्व योद्धे यांनी त्यांच्या भोवती मुंगीही शिरणार नाही असं दाट कडं केलं होतं. त्याचा पुत्र चित्रसेन त्याच्याजवळ अश्रुपूर्ण नेत्रांनी बसला होता. सगळे स्तब्ध होते. त्याचे क्षणात मिटणारे, क्षणात अर्धवट उघडणारे डोळे सर्वांवर गरगर फिरू लागले. तो बहुधा दुर्योधनाला पाहू इच्छित असावा. तो त्याला भोवती कुठंच दिसत नव्हता. माझ्याकडे पाहताच त्या तशा स्थितीतही त्याच्या मुखावर हास्याची एक अस्फुट लकीर स्पष्ट चमकून गेली. निकरानं त्यानं पुन्हा आपले डोळे संपूर्ण उघडले. अवजड वाटणारे दोन्ही हात हळूहळू वर उचलीत त्यानं आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून तो माझ्या चरणांवर हळूवार हातांनी ठेवला. राजसूय यज्ञाच्या दिवशी तो अनावृत मस्तकानं यज्ञमंडपात बसलेला पाहून मीच तो अश्वत्थाम्याकरवी त्याच्या मस्तकावर ठेवला होता. आता तो मुकुट तेवढ्याच अबोलपणे तो माझ्या चरणांवर ठेवीत होता. गाढ भक्तीनं त्यानं चरणांवर ठेवलेला तो मुकुट मी खाली वाकून वर उचलला. कधी नव्हे ते माझ्या डोळ्यांतही 2 अश्रुबिंदू तरळले. आता त्याचा त्या मुकुटावर काहीच अधिकार नव्हता. मी पितांबरानं त्यावरची धूळ पुसली. पांडवांसह सर्व योद्धे ते पाहताना विस्मित झाले. त्यांना काय कळणार होतं? कसं कळणार होतं तो कोण होता हे? सगळीकडे शांतताच पसरली. आपल्या डोळ्यातील आत्मजल रोखीत चित्रसेन त्याच्या मुखात पवित्र नद्यांचं जल घालू लागला. श्वास रोखून आपल्या अर्धवट तुटलेल्या कंठाखाली ते जल घोटताना त्याला होणाऱ्या असंख्य यातना प्रत्येक जण डोळ्यात प्राण आणून पाहू लागला. गंगेत अर्घ्यदान करणारा तो भक्त गंगेचं पवित्र जल पीत होता.